फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पूजा वाल्हेकर या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे. आता तुम्ही प्रवास करून दमला असाल की मी तुम्हाला स्टार्टिंगला प्रवासच दाखवलेला आहे. तर प्रवास बघून तर कोणाला ओळखू पण आला असं कुठं आल्या येते. तर आम्ही आलेलो आहे सप्तशृंगी गडावरती. आम्ही 5 वर्ष झाले होते. तर मनस्वी 5 वर्षाची पूर्ण झाली. आता 5 वर्षापूर्वी आलो होतो दर्शनाला. आता म्हटलं चला दर्शनाला 5 वर्ष होऊन गेलेत, आता दर्शनाला जाऊन येऊया सप्तशृंगी मातेच्या. तर आलेलो आहे ना, आम्ही थांबलेलो आहे आता सेल्फी पॉईंटला थांबलेलो आहे. अजून आम्हाला 4 किलोमीटर जायचं आहे, मग सप्तशृंगी गड लागणार आहे. तर आता पायथ्यालाच आहे आम्ही अजून. इकडे मनस्वी आणि मनस्वीचे पप्पा थांबलेले आहेत. इथं छान दृश्य आहे, बघू शकता. मागे तुम्हाला दिसतच असेल पूर्ण जंगल दिसतंय मागे. आणि मनस्वी जंगल बघते, जंगलात तिला माकड दिसतं का ते बघते ती असे. म्हणजे आम्ही तिला सांगितलं ना काय असं असतं सप्तशृंगी गडावर, तर ती केव्हाची आवर्जून वाट बघते का माकड कधी दिसतील वगैरे असं. तर चला आता आम्ही सप्तशृंगी गडावर जाऊन भेटतो तुम्हाला. त्या अगोदर काय पायथ्याला काय गोष्टी असणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. फ्रेंड्स, आता आलेलो आहे आम्ही शिवालय तलावाजवळ. भरपूर गर्दी आहे इथे. इथे हातपाय धुवून आंघोळ करूनच देवी दर्शनाला जातात सगळेजण. इथलं वातावरण किती छान दिसतंय, मस्त आहे. आणि इकडं आहे सप्तशृंगी देवीचा गड. लांबून पण किती छान मस्त दिसतंय. या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी आहे मार्कंड ऋषींचा गड. मार्कंड ऋषी गड. पूजा आणि मनस्वी तिकडे जाऊन बसलेले आहेत ते. तर फ्रेंड्स, आम्ही शिवालय तळ्यावरती आलेलो आहे. मनस्वीचे पप्पा आंघोळ करण्यासाठी गेलेले आहे. त्यांना आंघोळ करण्याची इच्छा होती, ते आंघोळ करायला गेले. आम्ही फक्त म्हटलं तोंड पायच धुवून घेऊ. तर ऊन पण खूप वाढलेलं आहे, थंडी पण आहे, ऊन पण आहे, दोन्ही पण गोष्टी आहे. मनस्वी इकडे पप्पांचा वेट करते. मनस्वी हाय का? मनस्वी इकडे पप्पांचा वेट करते. तर चला आता ते आंघोळ केल्यानंतर आम्ही तोंड हात धुतो, थोडंसं फ्रेश वगैरे होतं, मग सप्तशृंगी गडावर चढतो. तर फ्रेंड्स, शिवालय तळ्यामध्ये माझी आंघोळ झालेली आहे. मस्तपैकी आंघोळ केलेली आहे. एवढं थंड वातावरण आहे, म्हणजे हवा खूप थंड आहे. परंतु या थंडीमध्ये पण असं जाणवत नाही की खरंच आंघोळ केल्यानंतर थंडी वाजते, असं काही जाणवत नाही आहे. मस्त गरमपणा पण येऊ राहिला मस्तपैकी. आणि बघा इथे यांचं मेकअप चालू आहे. त्यांचं मन झालं की इथं फोटो काढायचं आहे. जे फोटोग्राफर आले असतात ना इथे, तर त्यांच्याकडनंच फोटो काढून घ्यायचं आहे. म्हणून इथं मेकअप चालू आहे सध्या. म्हणून बेटा, झालं तुझा मेकअप? झाला? पूजा तुझा झाला का नाही अजून? लेडीजला मेकअप करायला थोडा वेळच लागतो, मग तेवढ्या अवधी त्यांना द्यायलाच लागणार आहे. खरं तर आतमध्ये खोल आहे, परंतु ज्यांना स्विमिंग येते तेच इथं पोहतात. ते यांनी दोरी बांधलेली आहे, असे लोखंडाचे राऊंड केलेले आहे त्यांनी, की तिथं जाऊन आंघोळ करू शकतात.
पूजाने छान महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे, मेकअप झालेला आहे, नथ पण घातलेलं आहे. खास विशेष म्हणजे असं चला आता फोटो काढून घेतो आणि देवीचं दर्शनासाठी निघतो. कशा कॉपी आहेत? मोठी कॉपी घेतली तर 120 रुपयाला, 60 रुपयाला. शिवालय तळ्याजवळचं हे शिवालय मंदिर. तर फ्रेंड्स, आता आम्ही ओटी भरण्याचं सगळं साहित्य घेतलेलं आहे. घरून पण तांदूळ आणि गहू आणलेले आहेत, ज्याला मटण म्हणतो आपण, ते आणलेलं आहे. आता आम्ही दर्शनाला निघालो आहे, वरती चढणार आहे आता. आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करेल, कारण की मनस्वी आहे आणि मला मनस्वीकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आम्ही वरती चालले, आम्ही मागं बघायला चाललोय, आम्ही तिथे जॉईन करणार आणि मस्त मजा करणार, मस्त मजा. फुल एक्साइटेड आहे आता दर्शनाला. तर आता निघतो दर्शनाला. बघू शकता गर्दी पण आहे थोडीफार, म्हणजे खूप नाही अशी, पण थोडी तरी गर्दी आहे. मला मनस्वी फुल लक्ष देणं गरजेचं आहे. थांब का इथं दर्शन घे. हो. फ्रेंड्स, मी घरून नैवेद्य बनवून आणलेलं आहे. इथं महिषासुराला पहिल्यांदा स्टार्टिंगला महिषासुराचं मंदिर असतं, तर महिषासुराला नैवेद्य अर्पण केलेलं आहे. तर आलेलं आहे खूप वर्षांत, म्हटलं नैवेद्य दाखवलाच पाहिजे देवीला, तर घरून बनवून आणलेलं आहे. आता वरती जायला सुरुवात करतो. आणि मनस्वीकडे बघून तो मनस्वी आत्ताच थकलेली आहे, पण चला आता प्रयत्न करूया तिला उचलत काही पायी असं चालत निघूया. चला दर्शन. बोला सप्तशृंगी माता की जय. आधी वंदू गणराया गणपती बाप्पाचं दर्शनाच्या अगोदर आणि इथून गड चढायला सुरुवात करायची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थांबलो आपण. फक्त माझं दुखत आहे का तुझ्या नाही दुखत आहे? आम्ही थकलो थोडंसं चालून मग थांबून घेतलं इथं. सगळेजण प्रत्येक स्टॉप थोडं थांबताच आहे. आणि मिस्टरांनी इथं संकल्पच करायला असतो, आल्यानंतर उभंच राहायचं, ते बसत नाही, परत आम्ही बसत येतो. तर चला आता वरती चालायला सुरुवात करतो. आणि आम्हीच थांबत जाणार कंटिन्यू लगातार आम्ही चालू शकतच नाही. थांबत जाऊया. हो ना बेटा. तोंडामध्ये खडीसाखर घेतली, थोडंसं विकनेस नको वाटायला म्हणून खडीसाखर घेतलेली आहे. चला आता चढतो आम्ही. शांताराम साबळे, गणेश गोदरे, कळतीनं नैवेद्य भाऊ ध्यान करून घ्या. शांताराम साबळे, गणेश गोदरे, राहुल महाले ऑफिसमध्ये येतं. खूप गर्दी आहे. मनस्वीला तिच्या पप्पाने पकडलेला आहे आणि इथं खूप गर्दी आहे. त्याचा मोबाईल पण हँडल करता येत नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा पप्पा इकडे आहे. खूप गर्दी आहे आणि खरंच लहान मुलं सांभाळून मुलींना खूप अवघड आहे इथं.
व्यवस्थित पद्धतीने दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे इथे. तर इथे म्हणतं की जे नाणं 1 रुपयाचं नाणं पण लावतं असं कोणते पण नाणं लावतं आणि म्हणतात की मनोकामना पूर्ण होते. तर आम्ही ट्राय केलं पण आमचं काही शिक्का खाली पडला. तर इथं जे ते आपली मनोकामना इच्छा बोलतं असं म्हणतात, पण मला पण प्रॉब्लेम माहिती नाही. पण म्हणतात की इथं जर आपण नाणं चिपकलं तर आपलं नाणं जर चिटकलं तर इथे इच्छा नक्की पूर्ण होते. मनस्वीच्या पप्पांचं आपण मत जाऊन घेऊया कसं झालं दर्शन, कसं झालं बघूया. ते खाली गेलेले कसं झालं हो दर्शन? खूप मस्त झालं दर्शन इथं मस्त. म्हणून दर्शन कसं झालं? चला आता आम्ही अजून जेवण पण नाही केलेलं, भरपूर वेळ होऊन गेलेलं आहे, जेवण पण नाही केलेलं. आता खाली उतरल्यानंतर जेवण करणार आहे पहिले. काय सांगत होती पप्पांना? जेवायला तिला खूप भूक लागली असेल कारण की पूर्ण चढली आम्ही विश्वास मनच चढू शकले पण चढली प्रॉपर आणि छान चढली मस्त. चला मनस्वी आणि तिचे पप्पा चाललेले आहेत खाली. बघू शकता किती उंच डोंगर आहे आणि इथं जाळी पण पॅक केलेलं आहे जेणेकरून जर वरून दगड पडत असेल तर पडू नये म्हणून फुल प्रोटेक्शनने त्यांनी हे केलेलं आहे. खूप पाय दुखायला लागले आता. उद्या मनस्वीचा एक्झाम आहे, उद्या मनस्वीचा पेपर आहे. मनस्वी मला पाय दुखताय तुझे तिचे नाही स्ट्रॉंग गर्ल आहे ती. रक्त आहे ना तिचं. माझं मी म्हातारी झाली. तुम्ही नेहमी म्हणता ना म्हातारी झाली. मनस वेळा तुला काही घ्यायचं आहे का? मम्मी गेली बघायला. काय बघतेस? हातात घालण्याचं. ओके हो छान आहे. अगं बेटा बोल ना बेटा बोल. ते घेऊ का? म्हणू डन का? नको ओढू. घरी गेल्यानंतर खायचं ते. ओके हा बेटा छान वाटलं तुला? तुला घ्यायचं काही ब्रेसलेट वगैरे तुला घे वाटलंस तर. आपल्याला जेवायला जायचं. हो जेवायला जायचं आहे बेटा. आता जेवायचं भूक लागली तुला. मेरी पहली तुम्हें खाने अच्छा ठीक है. अभी आई आत्ताच घेतलं गाडी आणि लगेच तिचं झालं तिच्याबरोबर खेळायचं काम. भूक लगी म्हणते का तिला. तर फ्रेंड्स आता दर्शन वगैरे घेऊन खाली आलो आणि जे काही घ्यायचं होतं मनस्वीला गाडी घ्यायची होती, मनस्वीने गाडी घेतली. तर आता आम्ही इथून निघतोय कारण थकल्यासारखं झालं. भूक पण लागली मनस्वीला आम्हाला कारण की सकाळपासून जेवलेलंच नाही, आता भूक लागली. तर चढताना जोशमध्ये चढलो, उतरताना मात्र पूर्ण एनर्जी डाऊन झाली. आता आणि वाजलेले 3:30 एवढा भरपूर उशीर होऊन गेला आम्हाला. तर आता आम्ही निघतो इथून. मग कुठेतरी जेवणाचं स्पॉट बघतो, म्हणजे घरून स्वयंपाक बनवून आणलेला आहे, टिफिन बनवून आणलेला आहे. कुठेतरी बघतो छान ठिकाणी जेवायला बसतो. तर फ्रेंड्स फायनली आम्हाला जेवणासाठी छान जागा सापडली. मस्त झाड आहे, मोठं सावली आहे. तर आता जेवायला बसले. जेवणामध्ये आणलेलं आहे मस्त अशी मेथीची भाजी, लोणचं, चटपटीत असं लोणचं आणि पोळ्या आणलेल्या आहे. आता मस्त जेवण करतो आणि निघतो. मग 2 तास तर लागतंच आम्हाला मॅक्झिमम जाण्यासाठी. तर चला आता जेवण करतो आणि निघतो. या जेवायला तर बोला. या जेवायला फ्रेंड्स. सुरुवात झालेली आहे त्यांची. भूक लागली सगळ्यांना. तर फ्रेंड्स आज सप्तशृंगीचं दर्शन माझ्याबरोबर मी तुम्हाला देखील घडवलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.